रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, एकदा देवी लक्ष्मीचा आणि विष्णुदेवाचा संवाद चालू असतोय. विष्णुदेवांना लक्ष्मी म्हणते, जग हे सगळं पैशावर चालतंय. पैसा नाही तर काहीच नाही, म्हणून मला किंमत आहे. तेव्हा विष्णुदेव म्हणतात, बरं ठीक आहे, मग ते सिद्ध करून दाखव. मग लक्ष्मी एका पृथ्वीवरील एक दृश्य दाखवते. तिथं अंत्ययात्रा चाललेली असते आणि त्या अंत्ययात्रेवर लक्ष्मी पैशांचा वर्षाव करते. तेव्हा सगळी लोक त्या मृतदेहाला सोडून पैसे जमा करायला लागतात. तेव्हा लक्ष्मी विष्णुदेवांना म्हणते, बघितलं ना, पैशाला किती किंमत आहे. तेव्हा विष्णुदेव म्हणतात, देवी लक्ष्मी, बघितलं का, प्रेत नाही उठलं पैसे जमा करायला. तेव्हा लक्ष्मी देवी म्हणते, विष्णुदेवा, प्रेत कसं उठणार, ते तर मेलंय. तेव्हा दोस्तानो, विष्णुदेवानी खूप सुंदर उत्तर लक्ष्मी मातेला दिलं. ते म्हणाले, हे बघ लक्ष्मी माते, जोपर्यंत ना मी शरीरात आहे तोपर्यंतच तुला या जगात किंमत आहे. आणि ज्या क्षणी ना मी या शरीरातून जाईन ना, तेव्हा पैसा हा माती मोल असेल. म्हणून दोस्तानो, नक्की विचार करा. पैशाला किंमत नसते, आपल्या जीवाला किंमत असते. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कोणत्याही नात्यात थोडं अंतर जरूर हवं, कारण खूप जवळ गेलं की एकमेकांकडून अपेक्षा वाढतात आणि या अपेक्षा पोटीच माणसं एकमेकांच्या चुका काढत राहतात. ज्योतिषाकडे जाऊन भविष्य पाहण्यापेक्षा भूतकाळात जाऊन आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलं ते पाहावं. भविष्यकाळ आपोआप समजेल. ज्यांच्या बरोबर आपलं पटत नाही आणि खटकत राहतं, अशा माणसांबरोबर थोडंसं कमी बोलणं हे कधी पण चांगलं असतं. सुख म्हणजे आईचं हसणं. पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमी जड असतं. ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा असावा लागतो. एक ठोकर आयुष्याला बरंच प्रशिक्षण देते. माणसाचे डोळे उघडतात, माणसांचे खरे रंग कळतात, वास्तव परिस्थितीचं भान होतं, चुकीच्या वाटेची जाण होते. माणूस सावधगिरीनं आणि हुशारीनं पाऊल टाकायला सुरुवात करतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सहज कोणावरही विश्वास ठेवत नाही. जीवनात अशीही वेळ येते की आपण संकटात सापडलात तर लोकांना तुमची मदत करायची इच्छा होते, पण तुमचा स्वभाव आणि तुमची वागण्याची पद्धत यामुळे लोक तुम्हाला मदत करू शकत नाहीत. आपण बाहेरचा राग हा घरात काढून मोकळं होतो, पण जेवायला वाढू का विचारणारी ही बायकोच असते. आपल्या पडत्या काळात कोणतीही ग्लॅमर इंडस्ट्री ही मदतीला येत नाही. येते ती फक्त बायकोच असते. कधी ती प्रेयसी होते तर कधी मैत्रीण. वेळेला ती आई सुद्धा होते, कारण बायको ही बायकोच असते. हृदय आणि मन हे राग, द्वेष, मत्सर आणि अहंकार ठेवण्याची कचरा पेटी नाही, तर प्रेम, माया, ममता आणि गोड आठवणी जपण्याचं लॉकर आहे. शब्द आणि बुद्धीनं जग जिंकता येतं,
पण हृदय जिंकायला विनम्रता आणि प्रेम लागतं. मनाला झालेल्या वेदना या डोळ्यांनाच कळत असतात. आयुष्याकडून एक गोष्ट शिकायला मिळाली, ज्यांचं मन साफ असतं त्यांचंच नशीब खराब असतं. सुंदर शरीर म्हणजे हा काही सुंदरपणा नव्हे, तर सुंदर असतं ते त्याचं मन, त्याचं कर्म, त्याचं विचार, त्याची वाणी, त्याचा व्यवहार, त्याचे संस्कार आणि त्याचं चारित्र्य. ज्याच्या जीवनात हे सगळं आहे तो माणूस जगातला सर्वात सुंदर माणूस असतो. एखाद्याशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं की थोडंसं का होईना त्याच्याशी बोलण्यासाठी मनाची जी तळमळ चालू होते त्यालाच ओढ म्हणतात. म्हाताऱ्या आई वडिलांची दवाखान्यातील औषधाची चिठ्ठी नेहमी हरवत असते, पण त्यांच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे अगदी व्यवस्थित सांभाळून ठेवली जातात. जबरदस्तीच्या सहवासापेक्षा अभिमानानं स्वीकारलेला एकटेपणा हा कधीही चांगला असतो. आयुष्यात निष्ठेनं आणि तत्वानं जे मिळतं तेच आयुष्याच्या बेरजेला राहतं. बाकी नीतीच्या वजाबाकीत सगळं गायब होतं. जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकत नाहीत. व्यक्तीचं सुख दुःख हे ऑनलाईन झाल्यापासून त्याची भावना प्रत्यक्षात जाणून घेणारे नाहीसे झाले आहेत. खरं बोलायला तितकं कष्ट पडत नाही जितकं खोटं लपवायला पडतात. खरं बोलणं ताट मानेनं जगणं शिकवतं आणि एक खोटं आयुष्यभरासाठी विश्वास गमावण्याचं कारण बनतं. रक्ताची नाती जपता जपता शरीरातील रक्तही आटलं. नात्याची मर्जी राखता राखता हृदयातील काळीजही फाटलं. तरी सुद्धा तुमचं कोणी आपलंसं होणार नाही, कारण इथं शुद्ध मनाचे नाही तर तुमच्या जवळ असलेल्या शूद्र धनाची किंमत होते. आयुष्यात पुढे जायचं असेल तर बहिरं व्हा, कारण बहुतेकांचे शब्द हे नैराश्य आणणारे असतात. जीवन जगताना कायम सावध राहा, कारण लोक स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्या सोबत असल्याचं ढोंग रचत असतात. नात्यात संवाद शरीराचा असो किंवा मनाचा, तो शेवटपर्यंत चालू ठेवण्यासाठी विश्वास हा असावाच लागतो.